मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटातील वादांमध्ये गाड्यांची जाळपोळ। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात झालेल्या वादाचं रूपांतर जाळपोळमध्ये झाल्यानंतर आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेत पोलिसांनी रात्रीच काही संशयिकांना ताब्यात घेतले आहे। गावात शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। अंतर्गत वादातून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात 20 ते 25 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे। सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा 20 ते 25 लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे। गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्या 6 वाजेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात। लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही, आपलं असं वर्तन नसावं, तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये।